स्वागत आहे हास्याचा धमाका या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे. चंदू: अरे घाईघाईत कुठे निघालास? नंदू: प्राणी संग्रहालयात. चंदू: का? प्राणी संग्रहालयातील एखादी जागा रिकामी झाली का? नवरा: काय ग, 9 वाजले, अजून नाश्ता तयार नाही. जाऊ देत, आता मी हॉटेलमध्ये जाऊन करून घेईन. बायको: थांबा 5 मिनिटे. नवरा: काय 5 मिनिटात तयार होईल का नाश्ता? बायको: नाही, मी पण तुमच्या सोबत येते तयार होऊन हॉटेलला. वेडा: पंख्याला पावडर लावत होता. लोक: असं का? वेडा: हवा सुगंधी येईल म्हणून. वेडा फ्रीज समोर बसून होता. कोणी विचारलं, काय बघतोयस? वेडा: थंडी बाहेर कशी येते ते बघतोय. वेडा टेबलावर झोपला होता. कोणी विचारलं, इथे का झोपलास? वेडा: बिछानाचा पत्ता विसरलो. वेडा एका खुर्चीवर चढून दुसऱ्या खुर्चीवर जात होता. एकाने विचारलं, असं का? वेडा: फरशी गरम आहे, जळू नये म्हणून. वेडा बसमध्ये चढला. कंडक्टर: कुठे जाणार? बस कुठे थांबेल तिथं. No, 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 no. वेडा आरशासमोर हसत उभा होता. लोक: काय गंमत आहे? वेडा समोरच्याला हसवलं की मला माझी मज्जा येते. काही मुली रिक्षात बसल्यानंतर पण एवढी शायनिंग मारतात की जसं काय यांचं हेलिकॉप्टर बिघडलंय आणि नाईलाज म्हणून रिक्षात बसावं लागले. एक वेडा रस्त्यात सायकल ढकलत होता. लोकांनी विचारलं, अरे सायकल चालवत का नाहीस? वेडा म्हणाला, डॉक्टरांनी सांगितलं आहे की जास्त विचार करू नकोस. लोक: पण यात विचार कुठे आहे? वेडा: मी विचार करतोय की आधी पेंडल मारू की घंटी वाजवू. बंताला 20 लाखाची लॉटरी लागली. पैसे आणायला गेला तेव्हा कळले की त्याला दर महिन्याला 1 लाख रुपये देण्यात येतील. संतापलेला बंता म्हणाला, द्यायचे असल्यास पूर्ण 20 लाख द्या, नाहीतर माझे 5 रुपये परत करा. मीना: आज माझ्या नवऱ्यानं माझ्या सौंदर्याचं कौतुक केलं. लीना: कसं काय कौतुक केलं? ते म्हणाले, प्रत्येक मूर्ख माणसाची बायको सुंदर असते. जास्त लवकर डाळ शिजते तो असतो प्रेशर कुकर. त्यापेक्षा जास्त वेळाने डाळ शिजते ती असते शेगडी. आणि जिथे कधीच डाळ शिजत नाही ती असते बायको. No, 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 no. आईने मुलाला बेडवर झोपवत असताना म्हटले की लवकर झोप, नाही तर भूत येईल. बंड्या: आई तू पण लवकर मला आईस्क्रीम खायला दे, पैसे दे, नाहीतर मी पण सकाळी बाबांना भूताचं नाव सांगून देईन. रमेश: आजी आज देवपूजेची घंटी हळूहळू वाजव. आजी: का रे रमेश? रमेश: देवाची तब्येत आज ठीक नाही वाटतं. आजी: चुप, काहीतरी बडबड नको. रमेश: काहीतरी नाही, खरं सांगतो. अगं शेजारचे डॉक्टर म्हणे आज देवा घरी गेलेत सकाळी. तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.